नमस्कार, मी आव सरोज आणि आपण पाहतात न्यूज प्रभात मीडिया। काही दिवसापूर्वी न्यूज प्रभातच्या माध्यमातून एक बातमी प्रसारित केलेली होती। गोंदिया आमगाव तहसीलकडे जाणारा हायवे महामार्ग आहे आणि तो हायवे महामार्ग एवढा फुटलेला होता, वाहतूक व्हायची त्याच माध्यमातून आरोग्य विभागाच्या बसेस म्हणा, प्रशासनाच्या गाड्या किंवा इतर विभागाच्या गाड्या सुद्धा इथून जाण्याचा मार्ग होता। आमदार खासदार ते सुद्धा या रस्त्याच्या माध्यमातूनच गोंदिया जिल्ह्याकडे जाण्याचा त्यांना मार्ग मिळत होता। त्याच्या माध्यमातून खूप प्रमाणात इथून नागरिक येण्या जाण्याचा मार्ग निवडत होते, मजूर असो किंवा कुठलेही अधिकारी असो। त्याच्या माध्यमातून तो रोड इथला एवढा फुटलेला होता की खूप जर्जर अवस्था झालेली। त्याच्या माध्यमातून न्यूज प्रभात मीडियाच्या माध्यमातून ते बातमी प्रसारित केलेली गेली होती। तो रोड जो आहे तो ठाणा ते दहेगाव फॉरेस्टला लागून तो रोडचं निर्माण कार्य आहे। काही दिवसानंतर शासन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली। आज आपण पाहू शकता नुकताच कशा प्रकारे रोड आहे, पूर्णपणे दहेगाव ते ठाणा हा रोड नुकताच बातमी प्रसारित झाली त्यानंतर लगेच 15 दिवसाच्या कालावधीमध्ये हा निर्माण कार्य झालेला आहे। आज आपण बघू शकता कितीतरी इथून जे जनता असते ते जिल्ह्याकडे जाण्या येण्याचा मार्ग निवडत असते। कितीतरी अधिकारी म्हणा, शासन प्रशासनचे जे नुकतेच लोकप्रतिनिधी जनप्रतिनिधी ते सुद्धा येतात आणि इथूनही जे जिल्ह्याकडे जाण्याचा आरोग्य विभागाच्या गाड्या सुद्धा इथूनच जाण्या येण्याचा मार्ग होता। मात्र जर्जर अवस्थेमध्ये खूप प्रमाणात बातमी दखल घेतली व ते बातमी प्रसारित केली। त्यानंतर आज आपण बघू शकता पूर्णपणे दहेगाव ते ठाणा इथपर्यंतचा जो मार्ग आहे तो आज कम्प्लिटली आपल्याला डांबरीकरण दिसायला मिळत आहे। मात्र जो रोडाला लागून जे साईड असते जे चाय भरलेली जाते मुरुमाची ते आज भरलेली नाही आहे। त्याच माध्यमातून जे दोन गाड्या जे अपडाऊन करत असतात तेव्हा जो साईड देणारा व्यक्ती असते तिथेही खूप प्रमाणात अपघात होत असतात। बातमी प्रसारित झाल्यानंतर रोड तर बनलेला आहे, मात्र ह्या रोडाच्या बाजूला कडेला जे साईड भरलेली जाते याकडे पूर्ण जनतेचं लक्ष लागलेलं आहे आणि लगेच बातमी प्रसारित झाली त्यानंतर काही दिवसानंतर डांबरीकरण रस्ता आपण पाहू शकता खूप चांगल्या प्रमाणात बनलेला आहे हे दिसून येत आहे। तर इथपर्यंतचा प्रवास न्यूज प्रभातच्या माध्यमातून दाखवण्यात आलेला होता। हा प्रवास कसा राहिला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि हो, न्यूज प्रभातच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।